बाहेर आता कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कधी कधी रात्रीचा स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो. म्हणून साधी सोपीच रेसिपी आहे टोमॅटोचा सार. चला सांगते तुम्हाला मी कसा बनवला आहे तो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे. नंतर मी इकडे 4 टोमॅटो घेतले होते. त्याचा जो वरचा भाग असतो तो आपल्याला कापून टाकायचा आहे आणि टोमॅटोला अशा चिरा देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे कसं टोमॅटो शिजले की ते सोलायला बरे पडतात म्हणून. नंतर मग झाल्याच्यानंतर आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यात ते टोमॅटो टाकून घ्यायचे आणि इकडे आपल्याला आता मसाला करून घ्यायचा आहे. मसाल्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं होतं, त्याचे असे काप करून घ्यायचे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. 2 मिरच्या टाकायच्या, नंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या 7-8, नंतर त्याच्यात टाकायचं तिखट आणि थोडीशी हळद टाकायची आणि ते आपल्याला थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक करून घ्यायचं आहे, कारण अजिबात जाड ठेवायचं नाही, कारण बारीक असलं की कसं सूप ते आपण जे सार बनवतो ते प्यायला बरं पडतं. इकडे आपले टोमॅटो शिजले होते, ते असे ताटात काढून घ्यायचे आणि गरम असताना त्याच्यावरच्या साली सोलून टाकायच्या आणि असे बारीक करून घ्यायचे. मग थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची अशी फाईन पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक अशी. इकडे कढई तापायला ठेवली होती. तेल तापल्यानंतर त्यात टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात टाकायचे ठेचलेला लसूण टाकला. त्याच्यानंतर मग कढीपत्ता टाकायचा थोडा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आधी आपण जे सगळ्यात आधी वाटण करून घेतलं होतं खोबऱ्याचं ते टाकायचं. ते थोडंसं मिक्स करून घेतल्याच्यानंतर मग आपण जी टोमॅटोची पेस्ट केली होती ती त्याच्यात टाकून द्यायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता बघा ते घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला अजून त्याच्यात पाणी टाकून वाढवावं लागेल. त्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या घरात जेवढी माणसं आहेत त्यांच्या अंदाजाने आपल्याला ते वाढवायचं आहे. एकदम पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही ठेवायचं. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढंच ते करून घ्यायचं आहे आपल्याला. अजून थोडंसं त्याच्यात पाणी लागणार आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच्यात. आता आम्हाला दोघांसाठीच लागणार होतं म्हणून मी एवढं केलेलं आहे. ते सगळं झाल्याच्यानंतर मग मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा छानपैकी अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्यानंतर मग त्याच्यात टाकली कोथिंबीर आणि आपला सार इथे तयार झालेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कळवा. ओके, बाय बाय, पुन्हा भेटूया.